पनवेलमध्ये मतदार यादीमध्ये घोळ झालेला आहे। एका व्यक्तीला 268 मुलं असल्याचं दाखवलेलं आहे। प्रभाग क्रमांक 2 मधील मतदार यादीमध्ये 268 जणांना एकाच वडिलांचं नाव दिलेलं आहे। 268 नावांपैकी बहुसंख्य नावं उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशातील तरुणांची असल्याचं समोर आलंय। संबंधित व्यक्ती पनवेलमध्ये वास्तव्यास नाहीये, तर शेकापचे माजी नगरसेवक अरविंद म्हात्रेंकडून न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आली। पनवेलमध्ये बोगस मतदार आढळलेले आहेत। एका व्यक्तीला 268 मुलं असल्याची नोंद केलेली आहे। तर हे बहुतेक मतदार हे परप्रांतीय आहेत। संबंधित व्यक्ती तर पनवेलमध्ये वास्तव्यास सुद्धा नाही। आता न्यायालयामध्ये शेकापच्या माजी नगरसेवकांकडून या संदर्भात धाव घेण्यात आली। प्रभाग क्रमांक 2 येथील जे मतदार आहेत याच्यामध्ये 2000 मतदान जवळजवळ बोगस आणि दुबार मतदार होते। या मतदारांच्या विरोधात मी पहिले हरकती घेतल्या होत्या, परंतु त्या हरकती आता ज्या नवीन मतदार याद्या आल्यात त्याच्यामध्ये कुठेही बदल झालेलं मला काय दिसलं नाही। म्हणून मी पुन्हा याच्यावर अभ्यास करून माझ्या वकील साहेब यांच्याद्वारे मी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केलेल्या आहे आणि याला पार्टी निवडणूक अधिकारी आणि पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त यांच्यावर मी दाखल केलेले आहे।